Hello, friends. We are considering functional groups, and under that, after alcohols and phenols, hydroxy group containing carbonyl group containing functional groups, aldehydes and ketones we have covered. Now we'll consider carboxylic acid, and after this, we'll go for esters, very important functional groups. Okay. बघा फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप म्हणजे एक टाईप केला आपण की कार्बोनिल ग्रुप असलेले ते प्रत्येक टाईप वेगळा आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, तरी पण अभ्यासाला सोयीचं. तर हा COOH फंक्शनल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप अँड OH ग्रुप अटॅच टू कार्बोनिल ग्रुप. आता मग OH ग्रुप अटॅच टू कार्बन आहे म्हणजे हा अल्कोहोल नव्हे, कारण का याची जी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण कार्बोनिल ग्रुप आणि OH ग्रुप याची कलेक्टिव्ह क्युम्युलेटिव्ह इफेक्ट एकत्रित परिणाम आहे. आणि असा COOH मग इकडं एक वॅलन्सी आहे तिथं अल्काईल ग्रुप असेल, अराईल ग्रुप असेल, इवन हायड्रोजन असेल. या तिन्हीपैकी काही जरी असलं तरी ॲज लॉंग ॲज धिस ग्रुप इज प्रेझेंट अँड वेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, हेट्रोलायटिक ब्रेकिंग टेक्स प्लेस टू गिव्ह H+ अँड OH -. म्हणजेच बघा इथं थोडक्यात लिहून दाखवतो की अल्काईल ग्रुप असू दे, मी लिहिताना अल्काईल ग्रुप लिहिला आहे, आणि अराईल असू दे म्हणजे फिनाईल रिंग वगैरे ॲरोमॅटिक रिंग, किंवा इवन हायड्रोजन असू दे, इथं काही असेल तर हा ग्रुप जर असेल तर वेन डिझॉल्व्ड इन वॉटर, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, हेट्रोलायटिक ब्रेकिंग म्हणजे ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळे ऑक्सिजनचा शेअर्ड पेअरमध्ये इलेक्ट्रॉन पेअर, ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे आणि हायड्रोजनचाही ऑक्सिजनकडे, आणि त्यामुळं त्याचं काय होणार तर हा ऑक्सिजन रुटीन 2 लोन पेअर्स ते दाखवलेलं नाही आहे, तर ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे, हायड्रोजनचाही ऑक्सिजनकडे, 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, म्हणून हा मायनस, आणि प्लस H+ ॲक्वस सोल्युशन. ओके, ॲक्वस सोल्युशन. आणि मग बघा सबस्टन्स वेन डिझॉल्व्ड इन वॉटर RCOOH, इफ इट गिव्ज फ्री H+ आयन्स इट इज ॲसिड. आता तो वीक ॲसिड आहे, म्हणजे डिझॉल्व जेवढे होतात त्यातले थोडे या फॉर्ममध्ये जातात, बरेचसे या फॉर्ममध्ये राहतात, ते ठीक आहे. वीक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड तो मुद्दा आहे. सध्या आपल्याला ॲसिड सबस्टन्स वेन डिझॉल्व्ड इन वॉटर इफ इट गिव्ज फ्री H+ आयन्स, जसं HCl वेन डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्ज H+ अँड Cl- आयन्स, म्हणजे फ्री H+ आयन्स, देअरफॉर इट इज ॲसिड. तसं कार्बॉक्झिलिक ग्रुप कंटेनिंग सबस्टन्स हा फंक्शनल ग्रुप असेल तर वेन डिझॉल्व्ड इन वॉटर हेट्रोलायटिक ब्रेकिंग इथं होतं, इथं हेट्रोलायटिक ब्रेकिंग होण्यामध्ये या पूर्ण ग्रुप कारणीभूत आहे, म्हणून हा फंक्शनल ग्रुप, नाही का. नाही तर अल्कोहोलमध्ये पण OH ग्रुप आहे पोलार, पण अल्कोहोलमधली पोलॅरिटी कमी आहे, त्यामुळं बिकॉज ऑफ OH बॉन्ड पोलॅरिटी इन अल्कोहोल, समजलं का. ओके, अल्कोहोल इथाइल अल्कोहोल असेल, मिथाइल अल्कोहोल असेल, ओके, OH बॉन्ड पोलर आहे, बिकॉज ऑफ दॅट पोलर हायड्रोजन बॉन्डिंग इट इज सॉल्युबल इन वॉटर, अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल, लोअर अल्कोहोल्स, पण हेट्रोलायटिक ब्रेकिंग होण्या इतपत पोलॅरिटी नाही आहे. इथं मात्र आहे. त्याच्यामध्ये मायनर रिझन आपण सांगूया, बिकॉज ऑफ कार्बोनिल ग्रुप ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कार्बोनिल ग्रुप हॅज इलेक्ट्रॉन विड्रॉईंग टेंडन्सी. ही इलेक्ट्रॉन विड्रॉईंग टेंडन्सी कार्बोनिल ग्रुपने इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आपल्याकडे केलं आहे, तर ऑक्सिजन हे जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे सरकली, ऑक्सिजन ती भरपाई इट विल ट्राय टू कवर दॅट, फुलफिल दॅट, कॉम्पेन्सेट दॅट बाय पुलिंग धिस शेअर्ड पेअर टुवर्ड्स इट सेल्फ. शेअर्ड पेअर पण पुलिंग शेअर्ड पेअर, त्यामुळं हा मोर पोलार झाला, आणि त्यामुळं हेट्रोलायटिक ब्रेकिंग हे मायनर रिझन आहे. मेजर रिझन रेझोनन्स आहे. आता रेझोनन्स तुम्हाला झाला नसेल तर ऐका, आणि रेझोनन्स झाल्यानंतर तेवढाच पार्ट पुन्हा बघा. रेझोनन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये ते येतंच, पण रेझोनन्स झाला नसेल तर अडचण येत नाही. आत्ताचं फंक्शनल ग्रुप आणि त्याचे 2-3 एक्झाम्पल्स गरजे पुढचं शिकून आपण जे पुढं चाललो आहे, आणि जेव्हा रेझोनन्स होणार त्यावेळेला हा पॉईंट त्यावेळेला बघायचा, तिकडं हा रिपीट झाला तर इकडे येऊन. तर रेझोनन्समध्ये कॉन्ज्युगेशन म्हणजे बघा ना, लोन पेअर सिग्मा पाय, किंवा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर, पाय सिग्मा पाय जसं बेन्झिनमध्ये, किंवा लोन पेअर सिग्मा पाय असं असेल तर त्याला कॉन्ज्युगेशन म्हणतात. इन कॉन्ज्युगेशन असं असेल तर दॅट स्ट्रक्चर कॅन बी प्रेझेंट इन व्हेरियस फॉर्म्स. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये व्हरायटी असते, जसं की लोन पेअर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, जो डबल बॉन्डमधला एक पाय असतो. आता वेगळ्या ठिकाणी आपण पाय बॉन्ड शिकलो आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगमध्ये, मग तो पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड म्हणजे काय ते बघून घ्यायला पाहिजे. तो शिकण्याचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही चुकलात, मधूनच कुठं तर सुरू केलं तर गोंधळ होतो. ओके,
ते मधून सांगावं होतं का व्हिडिओ लेक्चर्समध्ये. तर लोन पेअर ही जर कॉन्ज्युगेशन जिथं असेल तिथं लोन पेअर हॅज टेंडन्सी टू बिकम अ शेड पेअर. त्यावेळेला दोन्हीमधला जो वीक म्हणजे पाय रुटीन टू लोन पेअर्स ऑक्सिजनवरचे आहेत तिथे दाखवलेले नाही आहेत आपल्याला लिहिण्याच्या सोयीसाठी. तर यातला डबल बॉन्डमधला जो पायवाला आहे तो या ऑक्सिजनकडे जाईल. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याच्याकडे जाणार. मग ही लोन पेअर शेड पेअर झाली तर यातली डबल बॉन्डमधली वीकवाली म्हणजे पायवाला लोन पेअर होणार आणि त्यामुळं हे रेझोनेटिंग फॉर्म कसं दिसेल. ओके, तर हे रेझोनेटिंग फॉर्म त्यामुळं असं दिसेल. नेहमीचे ऑक्सिजनवरचे 2 लोन पेअर्स आहेत ते आहेच असते दाखवलेले नाही आहेत. ओके, ते काय इथं 2 लोन पेअर दाखवता येतात, मी दाखवलेले नाहीत मुद्दाम. आणि ती आधीची लोन पेअर होती ती आता शेड पेअर झाली म्हणून सोयीसाठी ॲरो दाखवतो आहे मी. हे असं झालं ते. ओके, म्हणजे दिस मग इथे एक्झाम्पल म्हणून ॲसिटिक ॲसिड घेतलं आहे. आर असू दे, कुठलाही अराईल ग्रुप असू दे, हायड्रोजन असू दे. ओके, तर मुद्दा काय की दिस कार्बॉक्सिलिक ग्रुप सिन्स इट हॅज कॉन्ज्युगेशन इट विल शो रेझोनन्स की ज्याच्यामध्ये लोन पेअर सिग्मा पाय असं कॉन्ज्युगेशन आहे. त्यामुळे रेझोनन्स काय असेल तर लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर. आणि मग ज्या मोमेंटला लोन पेअरचं शेड पेअर झालं तर बॅलन्सी मेंटेन होण्यासाठी यातला जो वीक आहे, कारण हा सिग्मा बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डमधला एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक पाय बॉन्ड असतो. तर विकली शेड पायवाला इट विल गेट शिफ्टेड टुवर्ड्स ऑक्सिजन मीन्स पाय बॉन्ड बिकम्स अ लोन पेअर आणि त्यामुळे स्ट्रक्चर असं होणार. मग हा निगेटिव्ह चार्ज इथे डेव्हलप झाला आणि पूर्ण याची इलेक्ट्रॉन पेअर द इलेक्ट्रॉन पेअर वॉज कम्प्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ ऑक्सिजन. इट इज नाव शेअर्ड बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. म्हणजे एक इलेक्ट्रॉन कार्बनचं असल्यासारखं नाही का, एक लोन पेअर आहेच. देअर फॉर पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप्ड ऑन दिस ऑक्सिजन. म्हणजे मॉलिक्यूल ॲज ए होल परत न्यूट्रल, मॉलिक्यूल ॲज ए होल अगेन न्यूट्रल. पण त्यामुळं काय झालं की याचा अर्थ कार्बॉक्सिलिक ग्रुप कंटेनिंग सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड हे स्ट्रक्चर आहेच जे आपण नेहमी लिहितो आहे. इट कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड इन दिस फॉर्म रेझोनन्स. ओके, मग त्यातला जो सेकंड फॉर्म आहे त्या सेकंड फॉर्ममध्ये काय दिसतंय, देर इज पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. आता हे एक्सप्लेन करताना म्हणालो पॉज करायचं, तुम्ही नोट असतेच आपल्याकडे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असं लिहून घ्यायचं गरजेपुरतं थोडं. नोट असतेच, व्हिडिओ लेक्चर आणि नोट असं पहिल्यांदा कवर करायचं आणि असं कवर करून रिपीट करून मागचे पुढचे लेक्चर्स कवर झाले असतील तर सल्ला घेऊन मग टेक्स्टबुक असं करायचं, नाही तर क्वेश्चन्स MCQs. ओके, तर मुद्दा काय आहे की एक्झाम्पल म्हणून ॲसिटिक ॲसिड घेतलं आहे. कार्बॉक्सिलिक ग्रुप कंटेनिंग म्हणजे शॉर्ट फॉर्म असा लिहितात, त्याचं बॉन्डिंग असं आहे, त्याचा अलाउड फॉर्म असा आहे, त्याचा अलाउड शॉर्ट फॉर्म असा आहे. मग इकडं बॅलन्सी जी इनकम्प्लीट दाखवलेली आहे तिकडं अल्काईल ग्रुप असेल किंवा ॲरोमॅटिक रिंग म्हणजे अराईल ग्रुप असेल. मग तो फॉर एक्झाम्पल फिनाईल असेल, बेन्झिन रिंग किंवा हायड्रोजन असेल. काही असलं तरी व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर याची प्रॉपर्टी बदलत नाही. याची प्रॉपर्टी बदलत नाही म्हटल्यानंतर यातलं कोणी चालेल. तेच अल्कोहोलला तसं नाही आहे. अल्काईल ग्रुपच्या ऐवजी तिथे जर ॲरोमॅटिक रिंग आली तर ते फिनॉलिक प्रॉपर्टी आहे. तिथे जर हायड्रोजन आलं तर वॉटर आहे, न्यूट्रल. ओके, तर कार्बॉक्सिलिक ग्रुपची प्रॉपर्टी ॲसिडिक प्रॉपर्टी आणि मग कार्बॉक्सिलिक ग्रुप असणारे सबस्टन्स त्याच्यामध्येच वेन डिझॉल्व्ड इन वॉटर हेट्रोलायटिक ब्रेकिंग का होतात, गिविंग फ्री H+ आयन्स नाही का. इथे हेट्रोलायसिस झालं आणि मग इलेक्ट्रॉन पेअर शेअर्ड पेअर ऑक्सिजनकडे गेले वेन डिझॉल्व्ड इन वॉटर पोलर असल्यामुळं पोलर इन पोलर आणि असं झालं फ्री H+ आयन्स मिळाले. असं का होतात, तर OH बॉन्ड इन कार्बॉक्सिलिक ग्रुप इज मोर पोलर दॅन इन अल्कोहोल, इथाईल अल्कोहोल मिथाईल अल्कोहोल जनरल लिहिलं आहे. तर असं का, तर त्याचं एक्सप्लेनेशन एक तर बिकॉज ऑफ कार्बोनिल ग्रुप मगाशी सांगितलं ते प्रायमरी रिझन म्हणूया, प्रायमरी म्हणण्यापेक्षा प्रिलिमिनरी रिझन म्हणूया, छोटं कारण म्हणूया. ते मेजर रिझन मायनर रिझन म्हणूया. मेजर रिझन हे रेझोनन्स आहे आणि रेझोनन्समध्ये काय झालं आहे सेकंड फॉर्म व्हेरियस रेझोनेटिंग फॉर्म्स त्यातल्या सेकंड फॉर्ममध्ये काय दिसतं आहे की ऑक्सिजन OH बॉन्ड कार्बॉक्सिलिक ग्रुपमधला जो OH बॉन्ड आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट अँड बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी एक तर ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे आणि या रेझोनेटिंग फॉर्ममध्ये तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे हा OH बॉन्ड मोर पोलर झाला. मोर पोलार याचा अर्थ काय होणार बरं, हेट्रोलिसिस इझी म्हणजे इथाईल अल्कोहोल मिथाईल अल्कोहोल वगैरे पोलार असून बिकॉज ऑफ दॅट पोलॅरिटी सॉल्युबल इन वॉटर असूनसुद्धा हेट्रोलिसिस होत नाही. मग इथं का होतात, भले 1000पैकी 10 होत असतील 4 होत असतील. ओके, तर मोर पोलार देअर फोर हेटेरोलिसिस बिकम्स इझी.
ओके, एक्सप्लेन करताना लिहिलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, तर इथंपर्यंतची पहिली गोष्ट मुद्दा. तर कार्बॉक्सिलिक ग्रुप तर ॲसिडिक प्रॉपर्टी आहे. कार्बॉक्सिलिक ग्रुप फंक्शनल ग्रुप आपण हे असं लिहितो. मग त्यातलं IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये काय आहे, तर त्याची जी लॉंगेस्ट चेन असेल त्या लॉंगेस्ट चेनमधला जो पॅरेंट अल्केन, ओके, त्यातला पॅरेंट अल्केनमधला इज टू बी रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. त्यामुळे अल्केनचा अल्केनॉइक ॲसिड. त्याप्रमाणे हा आता एक कार्बनचं लॉंगेस्ट चेन म्हणजे एकच कार्बन म्हणजे मिथेन बेसिक पॅरेंट अल्केन. तर त्याचं काय होणार बरं, मिथेन रिप्लेस्ड बाय, मिथेन लिहून आता करत नाही ते मिथेन, एक कार्बनला रिलेटेड पॅरेंट अल्केन मिथेन रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, मिथेनॉइक ॲसिड, नाही का. आणि कॉमन सिस्टीम काय आहे, बेस्ड ऑन सोर्स आहे. अल्डिहाइडच्या वेळेला थोडं बघितलं होतं आपण. बेस्ड ऑन सोर्स, नॅचरल सोर्स. कार्बॉक्सिलिक ॲसिडचे जे काही 4-5 कार्बन 6 कार्बनपर्यंत स्पेशली नॅचरल सोर्स त्याचा कुठला आहे त्याच्यावरून जे नाव पडलं ते कॉमन नेम, त्याला रूल काही तसा नाही. जसं की याचं फॉर्मिका अँट हे IUPAC नेम त्याचं हे झालं. तर रेड अँट, फॉर्मिका अँट त्याचं म्हणजे रेड, त्याच्यामध्ये त्याचं नॅचरल सोर्स आहे, त्यामुळे ते फॉर्मिक ॲसिड कॉमन नेम. तसं याचं ॲसिटिक ॲसिटम, ओके, व्हॅनिगर, चायनीज व्हेनिगरमध्ये ते ॲसिटम, त्याच्यामध्ये नॅचरल सोर्स असल्यामुळे त्याचं कॉमन नेम जे आपल्याला माहिती आहे, पण ते नॅचरल सोर्स ॲसिटम किंवा ते व्हेनिगर म्हणतो आपण, ओके, नॅचरल सोर्स चायनीजमध्ये वापरतात तो, ओके, त्याची टेस्ट, त्याच्यावरून ते ॲसिटिक ॲसिड कॉमन नेम. IUPACमध्ये बघा, पुन्हा IUPACमध्ये 2 कार्बन, आणखी एखाद दुसरं नॉमेनक्लेचरच्या सोयीसाठी एक एक्झाम्पल घेऊ. एखादं 2 कार्बनला रिलेटेड लॉंगेस्ट चेन इथेन, त्यामुळं इथेनॉइक ॲसिड ETHAN रिप्लेस्ड बाय, कारण OIC ॲसिड जो सफिक्स आहे, हा सफिक्स म्हणतात त्याला, त्या फंक्शनल ग्रुपचा, त्यातला O हा फर्स्ट लेटर वॉवेल आहे, AEIOU, त्यामुळं रिप्लेस्ड बाय पॅरेंट अल्केनमधला रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, इथेनॉइक ॲसिड. त्यानंतर एक पटकन थोडक्यात सांगूया, असं ॲरोमॅटिक रिंगमधलं हे जास्त वापरात आहे. बेन्झिन रिंग, 1 हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ड, फिनाईल शॉर्ट फॉर्म लिहितो. हे बेन्झॉइक ॲसिड स्पेशल नेम त्याचं. काही कंपाऊंड्सला अशी कॉमन नेमच त्याचं विशेष, त्याच्यामध्ये व्हरायटी आयसोमर्स असं काही नसल्यामुळं स्पेशल नेम म्हणून वापरत असतं, जसं बेन्झॉइक ॲसिड असं आहे. नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू आणखी एखादं एक्झाम्पल घेतो. एवढं सोपं आहे, म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप म्हणून जेव्हा सुरुवातीला आपण शिकत असतो त्यावेळेला फंक्शनल ग्रुप त्याचे लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार. इथं अल्काईल ग्रुप, अराईल ग्रुप ऑर इवन हायड्रोजन काही असलं तरी प्रॉपर्टी, कार्बॉक्सिलिक ॲसिड प्रॉपर्टी. IUPACचा रूल 2-3 कार्बनपर्यंत, 1-2-3 कार्बनपर्यंत IUPAC नॉमेनक्लेचर आलं. या स्टेजला एवढं पुरेसं आहे, समजलं का. एक सवय म्हणून एखादं एक्झाम्पल घेऊ, मग त्या टॉपिकमध्ये 12थमध्ये मग आणखी थोडे एक्झाम्पल्स येतात. आणि शेवटी जे प्रिपरेशन, केमिकल रिॲक्शन्स, मेकॅनिझम्स आणि बाकी ज्या गोष्टी असतात त्या 2 कार्बन, 3 कार्बन, 1 कार्बन याच्या आसपासच असतात. हे सांगतो आहे, ते केमिस्ट्री भरपूर महत्त्वाचं आहे, पण जे आहे ते फॅक्ट काय आहे ते सांगतो आहे. आणखी एखादं नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल घेऊया. फॉर दॅट लेट मी रिमूव्ह दिस फ्रॉम द बोर्ड. येस, लेट अस कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. बघा, हा जर इथं फक्त हायड्रोजन असता तर हे कार्बन हायड्रोजन सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, हायड्रोकार्बन आहे, नाही का, सगळे सॅच्युरेटेड आहे, म्हणजे सगळे सिंगल बॉन्ड आहेत आणि सगळे ऑनली कार्बन अँड हायड्रोजन हे अल्केनच्या फॉर्म्युल्यात बसतं आहे. पण इकडं बघा कोण आलेलं आहे इथं, इफ दिस वर हायड्रोजन असतं तर ॲक्च्युली इथं COOH ग्रुप शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे, म्हणजेच कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे, नाही का. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता याचा IUPAC नेम द्यायचा आहे. अशा प्रकारचं एवढं जास्त कार्बन असतील तर याच्या आयसोमर्स पण जास्त असतात, कॉमन सिस्टीम नॉमेनक्लेचर देता येत नाही, ओके. IUPAC नॉमेनक्लेचर त्यासाठी झालं. आता बघा, महत्त्वाचं काय, अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर IUPAC आपण शिकलेलं असू तर याचं फार वेगळं नवीन सांगायला लागत नाही, रिव्हिजन होऊन जातं. येस,
लॉंगेस्ट चेन वगैरे सिलेक्ट करण्याच्या सोयीसाठी जेवढं लाँग फॉर्म लिहिणं गरजेचं आहे तेवढा तरी मिनिमम लिहायला पाहिजे, ऑप्टिमम लाँग फॉर्म. तर या कार्बनपासून मी सुरू करतो. या कार्बनला 1 हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड, नाही का. इकडे ही व्हॅलन्सी आहे पहिला, आणि म्हणजे इकडे याची अजून 2 व्हॅलन्सी आहेत. ब्रॅकेटची बाहेर 2 आहे, पण ब्रॅकेटमध्ये कोण आहेत, 2 मिथाईल ग्रुप आहेत. त्याच्या अर्थ 2 मिथाईल ग्रुप्स आर डायरेक्टली अटॅच्ड टू दॅट कार्बन. ते लिहिलं, नाही का. हा कार्बन तो कंप्लीट केला. हा इकडे बॉन्ड CH बॉन्ड. बघा हे तुम्ही असं न बघता करायचं असतं. C2H5 लिहिलं तर चालेल, किंवा फोडून लिहितो, ऑप्टिमम लॉंग फॉर्म म्हणूया, नाही का. त्यानंतर CH, हा इकडे बॉन्ड आहे. इकडं COH शॉर्ट फॉर्ममध्ये लिहा, नाहीतर पूर्ण स्ट्रक्चर लिहा, काही फरक पडत नाही. COH आणि हा इथाईल ग्रुप फोडून लिहितो, असं झालं. CH3. ओके. आता टर्मिनल म्हणजे CH3च असणार, दुसरं काय असणार. आता प्रायमरी कार्बन ॲटम अशी चेन घेता येत नाही बरं का. अल्केनमध्ये घेतो आपण, म्हणजे लॉंगेस्ट अल्केनमध्ये सुद्धा अशी स्ट्रेट चेन म्हणजे अशी, असं काहीतरी समज असतो. ओके, असं नाही आहे. आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये काय महत्त्वाचं आहे की फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बन जसं की अल्डिहाइड, नाही का. अल्डिहाइड आठवलं का, अल्डिहाइड प्रिवियस लेक्चर. फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बन अँड इट इज टर्मिनल, असं जर असेल तर काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोण येतो, हा कार्बॉक्सिलिक ग्रुप येतो. पूर्वी बघितलेला आहे तो अल्डिहाइड ग्रुप येतो. पुढं सायनाइड बघणार तो येतो, की जे फंक्शनल ग्रुपमध्येच कार्बन आहे. अँड इट इज टर्मिनल, ती जी काय लॉंगेस्ट चेनच्यामध्ये तो असं मध्ये असत नाही. कीटोनसारखं, कीटोन एक फंक्शनल ग्रुप कार्बन आहे, पण मध्ये असतो. दोन्ही साईडला कोणतरी छोटा मोठा अल्काईल किंवा आरआयएल ग्रुप असतात, कीटोन. ओके, येस. तर असं असेल तर काय बरं, फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बन अँड दॅट फंक्शनल ग्रुप इज टर्मिनल, असं असेल. असं आहे याच्या बाबतीत, पूर्वी याचं बघितलं आपण. ओके, तर काय आहे, तर सर्च फॉर लॉंगेस्ट चेन अँड नंबरिंग हे दोन्ही पण लॉंगेस्ट चेनची जी आपण सिलेक्ट करणार ते सर्च आणि नंबरिंग, इट स्टार्ट्स फ्रॉम कार्बॉक्सिलिक कार्बन, जे इथं पण बघितलं होतं अल्डिहाइडचं प्रिवियस लेक्चर. त्यामुळं असं प्रायमरी टू प्रायमरी लॉंगेस्ट चेन आणि हा फंक्शनल ग्रुप अल्कोहोलला बघतो तसं याचं करता येत नाही. याचं लॉंगेस्ट चेन जे सर्च करणार आपण त्याची सुरुवात इथून आहे. मग कार्बॉक्सिलिक कार्बन टू प्रायमरी कार्बन, चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स. कार्बॉक्सिलिक कार्बन टू प्रायमरी कार्बन, चेन ऑफ 1 2 3 4 5 कार्बन्स. कार्बॉक्सिलिक कार्बन टू प्रायमरी कार्बन, 1 2 3 4 5 कार्बन्स. कार्बॉक्सिलिक कार्बन हा पण प्रायमरी. कार्बॉक्सिलिक कार्बन टू प्रायमरी कार्बन, 1 2 3 4 5. म्हणजे काही 3 कार्बनची चेन आहे, 5 कार्बनचे काही चेन आहेत. 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन आहे, ही 5 कार्बनची चेन आहे. 5 कार्बनच्या चेनमध्ये 3 कार्बनची मग घेता येत नाही. 4 कार्बनची 1 2 3 4 5 कार्बनची चेन असल्यामुळं. पण 5 कार्बनची ही चेन जर सिलेक्ट केली तर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स किती आहेत, हा एक सबस्टिट्युएंट आणि हा एक मोठा असला तरी हा एक सबस्टिट्युएंट झाला, म्हणजे 2च. ही जर लॉंगेस्ट चेन घेतली म्हणजे हे पॅरेंट अल्केन जर पकडलं तर हा पूर्ण एक, इथं हायड्रोजन होता पूर्वी असा झाला, याचा अर्थ हा पूर्ण इथला पूर्ण सबस्टिट्युएंट एक. मग तो कोण छोटा आहे का मोठा आहे, स्ट्रेट आहे का प्रांत, तो नंतरचा भाग आहे. हा एक पूर्ण सबस्टिट्युएंट झाला. आणि ही जर लॉंगेस्ट चेन घेतली तर हा पूर्ण सबस्टिट्युएंट. सो नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स 2 होतात. पण ही जर लॉंगेस्ट चेन घेतली या कार्बनपासून ह्या कार्बनपर्यंत तर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स, ओके, नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स म्हणजे हे पॅरेंट अल्केन पूर्वीचं जर अल्केन असतं तर असं, तर हा एक सबस्टिट्युएंट इथाईल, हा एक सबस्टिट्युएंट इथाईल आणि हा एक सबस्टिट्युएंट मिथाईल. म्हणजे इफ दिस वन इज सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन 3 सबस्टिट्युएंट्स. तेच याला पण लागू आहे हा घेतला तर, दोन्ही आयडेंटिकल आहेत. अँड इफ दिस वन इज सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, ही 5 कार्बन, ही तर 4 कार्बनची घेताच येत नाही. इफ दिस वन इज सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, 5 कार्बनचीच असल्यामुळं 2च सबस्टिट्युएंट, हा एक आणि हा एक पूर्ण, कळते का बघा. त्यामुळं दॅट जर लॉंगेस्ट चेनमध्ये जर 5 कार्बनचेच लॉंगेस्ट चेन आहेत पण 2 वेगळे आहेत, टाय झाला तर टॉस. विच लॉंगेस्ट चेन शुड बी सिलेक्टेड, देन दॅट लॉंगेस्ट चेन शुड बी सिलेक्टेड विच हॅज मोर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स. आणि त्यामुळं ही 5 कार्बनची सिलेक्ट करता येत नाही, ही करावी लागेल किंवा ही करावी लागेल, दोन्ही आयडेंटिकल आहेत. त्यामुळे 1 2 3 4 5 ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली.
आणि सर्च इथून करायचं, नंबरिंग पण इथूनच द्यायचं. टर्मिनल रिझन सांगितलं 1 2 3 4 5 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन म्हणजे बेसिकली पेंटेन. ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड म्हणजे हे त्याचं पॅरेंट नेम झालं त्या ॲसिडचं. सबस्टिट्युएंट इथाईल ग्रुप आहे, आणखी एक इथाईल आहे म्हणजे डाय इथाईल. एक इथाईल 2 नंबरला, एक इथाईल 3 नंबरला म्हणजे 2 3 डाय इथाईल सबस्टिट्युएंट. 1 मोर सबस्टिट्युएंट मिथाईल 4 नंबरला आहे म्हणजे 4 मिथाईल. असं रफ वर्क करून घेतलं आणि मग नॉमेनक्लेचर लिहितो. बघा ABCD EFG. ई पहिला येतो, इथाईलमधला ई, मिथाईलमधला M ते बघायचं अल्फाबेटिकल ऑर्डर. डाय ट्राय ते T ते अलाउड नाही आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर. बेसिक नेम ॲट द एंड पेंटॅनॉइक ॲसिड. ओके, नंबरिंग इथूनच होणार आहे त्यामुळे ते 1 पेंटॅनॉइक ॲसिडच असणार आहे, 1 म्हणायची गरज नाही, रूलमध्ये जायचे. लॉंगेस्ट चेन अँड सर्च फॉर द लॉंगेस्ट चेन इथून सुरू करायचं, नंबरिंग इथूनच द्यायचं. जर टर्मिनलवाला कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप असेल तर, ते मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे 2 3 डायइथाईल 4 नंबरला मिथाईल बघा, 4 मिथाईल पेंटॅनॉइक ॲसिड. पेंटॅनॉइक ॲसिड कळलं का बघा, IUPAC नॉमेनक्लेचर. मग नोट्समध्ये काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स दिलेले असतात, जरा नोट्समध्ये जास्त दिलेत प्रॅक्टिससाठी म्हणून. तर या टाईपचे 1-2-4 एक्झाम्पल्स न बघता करायचे, सोडवून दिलेलेच न बघता करायचे आणि परत बघून चेक करायचं, दॅट्स ऑल. तर हे अशा पद्धतीने करायचं असतं. आफ्टर दिस वी आर गोइंग टू कन्सिडर अनदर फंक्शनल ग्रुप. आता याला एकाला मॅच होणारा, एक फंक्शनल ग्रुप केला की त्याला मॅच होणारा कुठला आहे की त्याच्यावरून तो सोपा जातो तो करायचा. म्हणजे आफ्टर दिस वी आर गोइंग टू कन्सिडर ईस्टर फंक्शनल ग्रुप. येस, ईस्टर फंक्शनल ग्रुप कार्बोनिल ग्रुप कंटेनिंगमध्येच आता आपण सध्या फंक्शनल ग्रुप बघतो आहे. तर आपण ईस्टर फार महत्त्वाचं. व्हेरियस इसेन्सेस, ओके, फ्लेवर्स. जसा मँगोला एखाद्या कंपनीचा असतो नाही का, आणि 1 टेबलस्पून 10 ग्लासेस. तर जसा की आंबा असेल तर त्याच्यामध्ये बरेच पौष्टिक काही पदार्थ असतात आणि निसर्गामध्ये त्याला एक टेस्ट पण आलेली आहे, ती ईस्टरमुळं असते. माणसाने काय केलं की टेस्ट कुठल्या प्रकारच्या ईस्टरमुळे आहेत तेवढाच शोध लावला, तेवढंच सिंथेटिकली तयार केलं आणि फक्त तोच पितो. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काहीच नाही पौष्टिक. त्यामुळं कधीतरी गमत म्हणून क्वचित 4-6 महिन्यातून ठीक आहे, नाहीतर कोकम, ताक, ॲक्च्युअल आंबा, आमरस, लिंबू सरबत वगैरे सिंथेटिक जे असतात ईस्टर असतात ते त्याचे इतर काही कुठं उपयोग असतात तो भाग वेगळा. ओके, येस. ईस्टरचे फ्लेवर आणि ते सोडूनसुद्धा बरेच त्याचे युजेस आहेत. पुढं वेगवेगळ्या टॉपिकमध्ये एस्पेशली 12th आपल्याला ते बघायला मिळेल. ईस्टरसाठी पुन्हा एकदा मी इथे लिहिलं आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड लिहिलं आहे बघा. आताच बघितलं आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि पाण्यात डिसॉल्व केलं तर काय होतं आम्हाला माहिती आहे की इकडे हेट्रोलिसिस इथं होतं H+ अँड O-. तर हा म्हणून याला नाव दिलेलं आहे हा ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. ॲसिडिक हायड्रोजन ॲटम असं आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी नाव दिलं आहे मी. कारण का आम्हाला माहिती आहे वेन डिझॉल्व्ड इन वॉटर इकडे हेट्रोलिसिस होतात गिविंग राईज टू, मग कोण असेल इथं, मिथाईल असेल, इथाईल असेल, अराईल असेल, हायड्रोजन असेल. ओके, नाही का. आता हे बघितलं आपण आत्ताच. अँड H+ आयन्स, फ्री H+ आयन्स मध्ये ॲक्वस मी थोडं गडबडीत लिहितो. ओके, झालेला अभ्यास. ईस्टरकडे विचार करताना कसं करायचं बघा. ॲसिडिक हायड्रोजन ॲटम नाही का. इफ ॲसिडिक हायड्रोजन ॲटम इज replaced by same or different. ऐका आणि ऐकताना लक्ष द्या, त्या हिशोबाने लिहिलं आहे मी. त्यातला जो ॲसिडिक हायड्रोजन इफ इट इज रिप्लेस्ड बाय सेम ऑर डिफरंट अल्काईल ऑर अराईल ग्रुप, व्हॉट वी गेट इज ईस्टर. म्हणजे ईस्टर तयार करताना तसंच करायला लागेल किंवा तसंच करायचं असतं, नेचरमध्ये तसंच तयार होतं असं काही नाही. शिकताना आपण असं शिकतो, तयार करताना पण करतो,
पण नेचरमध्ये प्रत्येक वेळेला तसंच होईल असं नाही. मुद्दा काय आहे की कार्बॉक्सिलिक ॲसिडचा अभ्यास केला, त्याचं नॉमेनक्लेचर केलं, त्याचं फंक्शनल ग्रुप केलं, मगाशी केलं होतं आपण, की त्याच्यामधला फक्त ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. आता इथं मिथाईल इथाईल प्रोपाईल भरपूर हायड्रोजन असतं, इथं डायरेक्ट पण हायड्रोजन असतो, बट दिस इज ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. कार्बॉक्सिलिक ग्रुपमधला कारण पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर हेटेरोलायटिक ब्रेकिंग इथं होतात, गिविंग राईज टू फ्री H+ आयन्स. त्यामुळे म्हणजे हा ॲसिडिक हायड्रोजन ॲटम इफ दॅट इज रिप्लेस्ड बाय, म्हणजे इथं असलेला मिथाईल इथाईल कोण असेल तोच असेल असं नाही, म्हणून सेम ऑर डिफरंट अल्काईल ऑर अराईल ग्रुप असं झालं तर जे कंपाऊंड मिळेल त्याच्यामुळे जो फंक्शनल ग्रुप तयार होईल दॅट इज इस्टर. म्हणजे इस्टर फंक्शनल ग्रुप काय केलं असं लिहितं फक्त असं. ह्याचा अर्थ दोन्हीकडे बॅलन्सिंग कंप्लीट आहे, म्हणजे दोन्हीकडे अल्काईल ग्रुप्स किंवा अराईल ग्रुप्स असं अपेक्षित आहे. आणि शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहितात. मग शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहिलं तर इकडं कोण अल्काईल ग्रुप आहे तो कार्बोनिल कार्बनचा आणि इकडं कोण आहे तो ऑक्सिजनचा, नाही का. समजा असं शॉर्ट फॉर्म लिहिलं असेल तर लिहिताना बघा आता अजून त्याचा चर्चा चालू आहे. तर याचा अर्थ कार्बॉक्सिलिक ग्रुपमध्ये या साईडला मिथाईल ग्रुप आणि हा इथाईल ग्रुप इकडं ऑक्सिजनला, असा त्याचा अर्थ आहे, नाही का. आता इकडे जर हायड्रोजन असता तर हा ॲसिड कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड. नाव दिस इज इस्टर. मग याप्रमाणे जर विचार केला आपण तर जनरल रिप्रेझेंटेशन काय झालं इस्टरचं, असं झालं. नॉर्मली अल्काईल ग्रुपची चर्चा करतो आपण जास्त, आपण म्हणजे आपला 12वीचा सिलेबस, नीट, MST CET वगैरे. इस्टर मग हे दोन्ही अल्काईल ग्रुप सेम असतील वेगळे असतील, एखादा अराईल ग्रुप असेल. इकडे मात्र अल्काईलच पाहिजे बरं का, इथं हायड्रोजन नाही चालणार, म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड होईल. मग एक्झाम्पल म्हणून समजा मी असं लिहितो, इस्टर. इकडं इफ दिस वर हायड्रोजन ॲटम इट वुड हॅव बीन कार्बॉक्सिलिक ॲसिडिक ॲसिड, इथेनॉइक ॲसिड मगाशी घेतलं. दॅट ॲसिडिक हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अल्काईल ग्रुप, इथाईल ग्रुप इथं, म्हणजे हा झाला इस्टर. आता याचं नाव, आता कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या नावाची तयारी ज्याची झाली असेल त्याला इस्टरची नॉमेनक्लेचरची सवय होणारच, ते येणारच. पहिला इस्टर म्हणजे समजून घ्या, नॉमेनक्लेचरच्या हिशोबाने हे पुन्हा काढून 1-2-3 एक्झाम्पल्स लिहितो इथं मी, की ॲसिड कार्बॉक्सिलिक ॲसिडचा अभ्यास करायचा, नाही का. इकडं हायड्रोजन असतं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड, हायड्रोजन असतं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड, नाही का. मग असा अभ्यास करायचा. ॲसिडिक हायड्रोजन कोणाला म्हणायचं, इकडं मिथाईल इथाईल प्रोपाईल हायड्रोजन काही असू शकतात. इथला हायड्रोजन इथं जर असतं तर, नाही का, दिस इज ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. कारण इथं काही असू दे, अल्काईल ग्रुप असू दे, अराईल ग्रुप असू दे, मिथाईल इथाईल फिनाईल हायड्रोजन, वेन डिझॉल्ड इन वॉटर हेट्रोलिसिस इथं होतात कार्बॉक्सिलिक ॲसिडचं, म्हणून हा ॲसिडिक हायड्रोजन. ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. आता ॲसिडिक हायड्रोजन असं कुठं पुस्तकात वापरलेलं नाही, आपण वापरूया. ॲसिडिक हायड्रोजन ॲटम इफ इट इज रिप्लेस्ड बाय सेम ऑर डिफरंट, छोटा मोठा तोच असेल दुसरा असेल, अल्काईल ऑर अराईल ग्रुप असा असेल, इट बिकम्स इस्टर. जसं इथं बघा आर लिहिलं, अराईल पण असू शकतो, त्याचं एक एक्झाम्पल लिहिलं. मग नॉमेनक्लेचरचं 1-2 एक्झाम्पल्स, 5 एक्झाम्पल्स इस्टरचे नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू, स्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू अपेक्षित नाही आहेत. आणि आपण त्याप्रमाणे सुरुवात आहे आपली, पुढे लागणार आहेत 12वीत वगैरे, ते सगळं विचारात घेऊन, नाहीतर उगाच ॲडव्हान्सच्या नावाखाली काहीतरी जे कधीच येणार नाही आहे ॲडव्हान्सला सुद्धा ते घ्यायचं आणि ॲडव्हान्स बनायचं, असं उगाच भीती निर्माण करायची विद्यार्थ्यांनी करून घ्यायची, किंवा गरज नाही, असं करायचं नसतं. ओके, येस वन एक्झाम्पल ऑफ इस्टर आय हॅव रिटन. मग आता असं शॉर्ट फॉर्म लिहिलं असेल, मग त्याचा अलाउड लॉंग फॉर्म तो आपल्याला लिहिता आला पाहिजे. पहिल्यांदा कार्बोनिल कार्बन इकडं आहे, COO, याचा अर्थ हा कार्बॉक्सिलिक बेसिकली, आणि इकडं C2H5. मग फोडून लिहिलं तरी चालेल किंवा कंडेन्स्ड अलाउड शॉर्ट फॉर्म, हे बेसिकली असं आहे. इस्टरकडे बघताना तुम्ही कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या नजरेने बघायचं. लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इफ दिस वर हायड्रोजन इट वुड हॅव बीन कार्बॉक्सिलिक ॲसिड. इथं नाही, इथं OH COOH. आणि मग असा विचार करायचा की नॉमेनक्लेचर आणि केमिस्ट्रीच्या सोयीसाठी ॲसिडिक हायड्रोजन रिप्लेस्ड बाय इथाईल ग्रुप, इस्टर तयार झालेलं आहे. ही पहिली गोष्ट. म्हणजे हे असं लिहिलं तरी असं लिहायचं, उलटं लिहायचं नाही. कार्बन आणि ऑक्सिजन कुठल्या साईडला कुठला ग्रुप आहे त्याप्रमाणे विचार करायचा, हे पहिला समजून घ्या. ओके, बऱ्याच जण समजून न घेता पाठ करतात, तेव्हा या अशा गोष्टीमध्ये फसतात. ओके, CETला वगैरे कुठल्याही प्रकारची असेल, नीट वगैरे, पहिली ही गोष्ट इस्टर असं लिहिता आलं पाहिजे. ॲसिडचे नॉमेनक्लेचरचा रूल माहिती आहे मला, त्याप्रमाणे जो कोण करस्पॉन्डिंग अल्केन असेल, पॅरेंट अल्केन रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, ते पूर्वी बघितलं ते तयार पाहिजे.
आणि इस्टरसाठी जे करस्पॉन्डिंग जर ते ॲसिड असतं, आता बघा करून दाखवतो. आता हे इस्टर आहे. इफ दिस वेअर ॲसिड, जर ते ॲसिड असतं तर नाही का, इफ दिस वेअर ॲसिड असतं तर काय असतं बरं, इथं हायड्रोजन आलं की ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड. ॲसिड म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर त्याचं नाव काय असतं ते लिहायचं. इथं नाही हायड्रोजन, इथं कार्बॉक्सिलिक ॲसिड असायचं असतं. हा बेसिक म्हणजे इस्टर हा कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून डेव्हलप झाला आहे अशी कल्पना करून शिकतोय आपण शिकताना नॉमेनक्लेचर आणि त्याचं फंक्शनल रूप, की जसं की हा पूर्वी कार्बॉक्सिलिक ॲसिड होता आणि ॲसिडिक हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अल्काइल और अराइल ग्रुप, सेम और डिफरंट. म्हणजे इथं ॲसिडिक हायड्रोजन होता. आता इथं हायड्रोजन असतं तर याचं नाव काय, तर याचं नाव IUPAC, 2 कार्बन इथेनॉइक ॲसिड, ETHAN, ई रिप्लेस्ड बाय नाही का, ई होता तो ई काढला, ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. हे त्याचं IUPAC नेम. ॲसिड असतं तर त्याचं नाव काय, इथेनॉइक ॲसिड, AN, ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. ॲसिडिक हायड्रोजन रिमूव्ह झाला. ॲसिडिक हायड्रोजन इफ इट इज रिमूव्ड, ॲसिडिक हायड्रोजन इफ ॲसिडिक हायड्रोजन इज रिमूव्ड, तर नावामध्ये काय करायचं, IC ॲसिड रिप्लेस्ड बाय AT, देन IC ॲसिड एंडिंग IC ॲसिड इज रिप्लेस्ड बाय AT, इज रिप्लेस्ड बाय AT. म्हणजे काय होणार बरं, ॲसिडिक या आता हा इथं हायड्रोजन असता तर हा इथेनॉइक ॲसिड IUPAC प्रमाणे. मग ॲसिडिक हायड्रोजन काढला तर IC ॲसिड रिप्लेस्ड बाय AT, म्हणजे हे काय होईल, इथेनोएट, म्हणजे ओ राहिल्यावर का, ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, त्यात गोंधळ जातात, ओ पण काढून टाकतात. ॲसिडचा रूल आहे तो ॲसिडचा वापरायचा सेपरेट, आणि तो ॲसिड असता तर त्याचं नाव काय तर हे. पण ॲसिडिक हायड्रोजन काढला तर त्यातलं फक्त IC ॲसिड रिप्लेस्ड बाय AT, म्हणजे बेसिकली तो इथेनोएट. आणि कोण आला तिथं ॲसिडिक हायड्रोजनच्या जागी, इथाईल आला आहे, कधी मिथाईल येईल, कधी अराईल येईल, कधी आणखी कोण येईल. वॉट एव्हर इज देअर इट शुड बी प्रिफिक्स्ड. म्हणजेच मग काय करूया, प्रिफिक्स द ग्रुप विच हॅज रिप्लेस्ड ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. ओके, सगळं लिहित नाही मी, एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन करण्यासाठी लेक्चर आहे, नोट्समध्ये असतं सगळं. आणि इथं बघता तुम्ही, पॉज करता, ऐकता, परत ते ऐकलेलं ते लिहायचं. प्रिफिक्स द ग्रुप विच हॅज रिप्लेस्ड ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. म्हणजे काय, आता इथे ॲसिडिक हायड्रोजन ॲटम काढला तर त्याचं नाव काय झालं, इथेनोएट. पण तिथं कोण आल्यावर ॲसिडिक हायड्रोजन ॲटमच्या जागी कोण आलं आहे, इथाईल ग्रुप, इथाईल इथेनोएट. इथाईल इथेनोएट, कळलं का हे नाव, इथाईल इथेनोएट. मुद्दा लक्षात येतो का बघा. आणखी एक एक्झाम्पल इथे पटकन तेवढ्यातच घेतो फक्त बघा. IUPAC बघूया. कॉमनला मग तोच रूल, फक्त कॉमन सिस्टीमप्रमाणे द्यायचं, असं लिहिलं. हे पण इस्टर आहे. आता लक्षात आलं की इथं जर हायड्रोजन ॲटम असतं तर हे कार्बॉक्सिलिक ॲसिड, 3 कार्बनचं, प्रोपिओनिक ॲसिड, कॉमन नेम प्रोपॅनॉइक ॲसिड, IUPAC नेम प्रिव्हियसली बघितले आपण. हे जर हायड्रोजन ॲटम असतं तर हे ॲसिड, आणि ॲसिडिक हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप. कोण आहे बरं, मिथाईल ग्रुप. मग ॲसिड असतं तर याचं नाव काय, 3 कार्बनचं ॲसिड, 3 कार्बनचा प्रोपेन, मग त्याचा रफर करायचं, प्रोपेन 3 कार्बनचं. हे जर ॲसिडिक हायड्रोजन ॲटम असता नाही का, तिथं जर ॲसिडिक हायड्रोजन ॲटम असतं नाही का, तर ते प्रोपेन PROPAN ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. ओके, आणि मग ॲसिडिक हायड्रोजन ॲटम काढला की IC ॲसिड रिप्लेस्ड बाय AT, प्रोपेनोएट, आणि तिथं कोण आलं आहे ते प्रिफिक्स करायचं. कळलं का. हे जरी आता एकदा लक्षात आलं की परत हे न बघता करायचं, पॉज करायचं, हेच एक्झाम्पल घ्यायचं, एखादं कार्बन कमी जास्त करून घ्यायचं. म्हणजे इथे जर ॲसिडिक हायड्रोजन ॲटम असतात तर ते प्रोपॅनॉइक ॲसिड, 3 कार्बनचं प्रोपेन ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. ते पहिला लिहायचं सेपरेट, ते मागचं अभ्यास पुन्हा एकदा रिव्हिजन. आणि ॲसिडिक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला तर ते जे रूलप्रमाणे नाव आलं आहे त्यातलं फक्त IC ॲसिड रिप्लेस्ड बाय AT, प्रोपेनोएट. आणि मग ॲसिडिक हायड्रोजनच्या जागी कोण आला आहे, जो कोण आला असेल, इथे मिथाईल आला आहे, कोण आणखी कोण आला असेल, प्रोपाईल आला असेल, अराईल आला असेल, म्हणजे फिनाईल वगैरे, ते प्रिफिक्स करायचं, मिथाईल प्रोपेनोएट. आता कॉमन नेममध्ये काय, पुन्हा तेच कॉमन नेम काय आहे. आता हा इस्टर आपण बघितला, इकडे जर ॲसिडिक हायड्रोजन ॲटम असता तर त्याचं कॉमन नेम काय, ॲसिटिक ॲसिड. मग ॲसिडिक हायड्रोजन काढला
ॲसिडिक हायड्रोजन असतात तर ॲसिटिक ॲसिड नाही का, हे कॉमन नेम याचं ॲसिटिक ॲसिड. ॲसिडिक हायड्रोजन काढला तर IC ॲसिड रिप्लेस बाय AT म्हणजे ॲसिटेट. आणि तिथं कोण आलं आहे बरं, इथाईल ग्रुप आला, इथाईल ॲसिटेट, याचं कॉमन नेम इथाईल ॲसिटेट, प्रिफिक्स इथाईल ॲसिटेट. समजून घ्या पहिल्यांदा. इकडे जर हायड्रोजन असता ॲसिडिक हायड्रोजन, हा ॲसिटिक ॲसिड कॉमन नेम. ॲसिडिक हायड्रोजन काढला, IC ॲसिड रिप्लेस बाय AT म्हणजे ॲसिटेट. आणि इथं कोण आलं आहे ते प्रिफिक्स करायचं, इथाईल आला इथाईल ॲसिटेट, मिथाईल आला असता मिथाईल ॲसिटेट, बेन्झीन रिंग असते फिनाईल ॲसिटेट. कळलं का. आता याचं घ्या, याचं कॉमन नेम काय बरं, प्रोपिऑनिक ॲसिड. 3 कार्बनचं IUPAC प्रोपॅनॉइक ॲसिड, 3 कार्बन प्रोपेन ई रिप्लेस बाय, कॉमन नेम सोर्सवरून प्रोपिऑनिक ॲसिड. प्रोपिऑनिक ॲसिड आणि ॲसिड, इथं जर ॲसिडिक हायड्रोजन असतं तर ॲसिडिक हायड्रोजन काढला तर IC ॲसिड काढून तिथं AT येणार, प्रोपेनोएट प्रोपिऑनेट. आणि कोण आले तिथं बरं, ॲसिडिक हायड्रोजन काढून मिथाईल मिथाईल प्रोपिऑनेट, मिथाईल प्रोपेनोएट. IUPAC प्रमाणे कॉमन प्रमाणे बेसिकल रूल तोच, ॲसिड असतं तर कॉमन नेम काय, त्यातलं IC ॲसिड रिप्लेस बाय AT, त्यामुळं मिथाईल मिथाईल PRO. बाकी मग तिथं समजलं रूलप्रमाणे लिहिलं की बघून लिहायचं, कशाला का पाठ करत बसायला कशाला लागतं. प्रोपिऑनेट समजलं का. मग एक्झाम्पल्स आपल्या नोट्समध्ये पण 1-2 एक्झाम्पल्स असतात. सुरुवातीला हे 3-4 एक्झाम्पल्स आले की पुरतं आणि थोडंसं वाढतं त्या टॉपिकमध्ये 12वीमध्ये. हा बेस एवढा आपला फंक्शनल ग्रुपचा तयार पाहिजे. अजून पण फंक्शनल ग्रुप्स बघायचे आहेत. ओके, टप्प्याटप्प्याने जातो आहे आपण आणि डिटेल बघतो आहे, कारण याची नुसतं नॉमेनक्लेचर आणि फंक्शनल ग्रुप साठी नाही आहे. पुढे ज्या केमिकल रिॲक्शन्स आणि मेकॅनिझम्स वगैरे बघणार त्यावेळेला आपण फंक्शनल ग्रुप्स व्यवस्थित बघितले असतील, ते एकमेकांना कसे लिंक्ड आहे ते समजून घेतलं असेल तर केमिकल रिॲक्शन्स लिहायला त्याची मदत होते. कुणाबरोबर रिॲक्शन असेल वगैरे, बाय प्रोडक्ट काय असेल ते सगळं समजून घेऊन लिहायला सोपं जातं. आणि असं न करणारे त्यांना असं वाटतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा पाठ करायचा विषय आहे वगैरे. केमिस्ट्रीच्या माणसांना पण असंच वाटतं, असं नाही आहे ते. ओके, तर या सगळ्या गोष्टी फंक्शनल ग्रुप आणि जो सिक्वेन्स आहे शिकवण्याचा आणि शिकण्याचा मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे, तो मात्र तुम्ही टाळू नका. थँक्यू.